नमस्कार साहेब. नमस्कार सर. नमस्कार. खूप छान वाटलं की तुमचे रिपोर्ट 6 महिन्यामध्ये खूप खाली आले आहेत. त्यामुळे तुमच्या तोंडून जरा अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टीची कमाल जरा सांगावी. पहिला पण तुम्ही एक व्हिडिओ दिला होता, तर त्याबद्दल सर्व जरा सांगा. तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि आपण किती वर्षापासून डायबिटीजने त्रस्त होता, अगोदरचे काय रिपोर्ट आहे जरा कळवा. नमस्कार सर, मी सुरेश राहुल, राहायला मुंबईवरून आता रिटायर झाल्यामुळे मी आता तराटा सावंतवाडीमध्ये राहतो, सिंधुदुर्गामध्ये. मागील 12 वर्षापासून मला डायबिटीस आहे. मी ॲलोपॅथीच्या गोळ्या खात होतो आणि माझा जो रिपोर्ट होता, ज्यावेळी सचिन राणे साहेबांच्या माझी ओळख झाली त्यावेळी त्यांनी मला रिपोर्ट काढा दिला होता. HbA1cचा माझा रिपोर्ट होता 7.5. अच्छा. आणि जेवणा अगोदरचा 148 होता आणि नंतर जेवणानंतरचा 171 होता. अच्छा. आपण मला सजेशन केलं, मी तुम्हाला रिपोर्ट पाठवला आणि तुम्ही मला अँटॉक टी आणि अँटॉक डी घेण्यासाठी सजेशन केलं. बरं. आपण सांगितल्याप्रमाणे डाईट आणि व्यायाम मी रेग्युलर चालू केला. 15 दिवसामध्ये माझा रिपोर्ट नॉर्मल रिपोर्ट आला. मी तुम्हाला रिपोर्ट पाठवला. 15 दिवसात माझा रिपोर्ट नॉर्मल म्हणजे 100 आणि 143 वर आला माझा. 15 दिवसात तुमचा 100 आणि 143 वर आलेला. मला खूप बरं वाटलं. बरं वाटल्यानंतर आपल्याला सजेशन दिलं की हा कंटिन्यू बिघा, जोपर्यंत HbA1c नॉर्मल होत नाही तोपर्यंत मला हा दवा घ्यावा लागेल. मी माझं अँटॉक डी आणि अँटॉक टी रेग्युलर चालू केलं आणि दुसरा जेव्हा मी अँटॉक डी जेव्हा घेतला, जवळजवळ दुसरा महिना चालू असताना बरोबर सर, रिपोर्ट काढलेला. चालू केल्यानंतर थोडंसं त्याला मी निगेटिव्ह झालो. निगेटिव्ह का झालो, जिथे माझा रिपोर्ट मी डाएट पण व्यवस्थित करत होतो आणि व्यायाम पण व्यवस्थित करत असतानाही माझा जो रिपोर्ट आहे तो 100 वाढलेला. 140 होती ते 248 झाले. बरोबर आहे. थोडी शुगर जी तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर झालेली असते ना, ती रिमूव्ह होते, म्हणजे बाहेर पडताना ती शुगर तुम्हाला रिपोर्टमध्ये दाखवणार. मी हे बोललो होतो तुम्हाला. तुम्ही बोलल्यामुळे मला थोडं निगेटिव्ह झालं, घरात पण निगेटिव्ह झालं होतं. जिथे रिपोर्ट कमी व्हायला पाहिजे तर 148च्या 248, 178च्या 271, म्हणजे जवळजवळ काय ते चुकीचं झालं आहे किंवा आपण दवा तरी चुकी झालं असं मला वाटत होतं. पण तुम्ही मला सजेशन दिलं होतं राहुल साहेब, LDL आणि याच्या कोलेस्ट्रॉल तुमचं नॉर्मल होण्याला पाहिजे असेल तर शुगर तुमची जेव्हा बाहेर पडते आणि तुम्ही मध्ये रिपोर्ट घेता, रक्ताचा रिपोर्ट घेता, तर शुगर बाहेर पडता रिपोर्ट तुमचा वाढतच होता. तर मी ह्या हिशोबात तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही आम्हाला सजेस्ट केलं. त्याच्यानंतर तुम्ही मला HLK घेण्यासाठी सजेस्ट केलं. बरोबर आहे. 2-3 महिन्यात झाल्यानंतर सजेस्ट केलं HLK आता माझं 3री बॉटल आहे. आणि आता विशेष असं झालेलं आहे की HLK मला खूप फ्रेशनेस वाटायला लागलं. जिथे मी चालत होतो, अर्धा 1 किलोमीटर चालल्यानंतर माझे हातपाय दुखत होते, थकवा येत होता. विशेष म्हणजे 64 एज आहे मला वाटत होतं, पण त्याच्यामुळे तर बघितलं थकवा का येतोय. पण आजच्या डेटला तुम्ही माझ्याशी आपण बोलतोय ना सर, मला आता 5 किलोमीटर चाललो तर मला काहीच वाटत नाही. माझं 64 एज आहे ते 46 असल्यासारखं वाटतं. आणि घरामध्ये अँटॉक टी अँटॉक डी अजून मी बंद केलेला नाही. आता माझं जवळजवळ 6 महिने होत आले अँटॉक्स डी आणि आता HLK 3 महिने झालेला आहे. आता जो माझा रिपोर्ट जर बघितला तर माझा HbA1c 3 महिन्याने काढायचा असतो. बरोबर. तर त्यावेळी माझा रिपोर्ट कमी होता, थोडा कमी झालेला. आता मी जेव्हा रिपोर्ट काढला तर 5.6 वरून जवळजवळ 6 पर्यंत आता माझा रिपोर्ट आहे. अच्छा. हा माझा जेवणा अगोदरचा 100चा रिपोर्ट आहे बघा. अच्छा. ओके बरोबर. 100 आहे. आणि हा जेवणाच्या नंतरचा रिपोर्ट जो काढलेला आहे तो 143 आहे. अच्छा. बरोबर. आणि आता विशेष म्हणजे आता मला थोडं डॉक्टरच्या गोळ्या, माझ्या 3 गोळ्या चालू होत्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ. 500 mgच्या मेटफॉर्मिनच्या 500 सकाळी, दुपारी, संध्याकाळी. परत नाश्त्याच्या अगोदर गोळी खायची, जेवणाच्या अगोदर गोळी खायची. दिवसभर मी गोळ्याच खात होतो. आता विशेष म्हणजे माझा रिपोर्ट दाखवल्यानंतर हळूहळू माझ्या गोळ्या कमी केल्या. आता मागच्याच आठवड्यामध्ये मी माझा रिपोर्ट डॉक्टरला दाखवल्यानंतर डॉक्टरने मेटफॉर्मिनच्या ज्या 500च्या ज्या गोळ्या होत्या त्या मला 250च्या फक्त एकच गोळी चालू आहे, बाकीच्या गोळ्या मी काहीच करत नाही. आणि अँटॉक डी आणि अँटॉक HLK आणि याच्यावरती मी भरोशावर आहे. डॉक्टरने मला रिपोर्ट बघितल्यानंतर सांगितलं साहेब तुमच्या त्या दिवशी 5.6च्या आसपास जेव्हा येईल तेव्हा हळूहळू तुमच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या पण टोटली बंद होणार. मग खूप चांगलं झालं की 500 वरून दिवसात 3 वेळा गोळ्या घेत होता, ते एकच 250 झाली आणि तू पण एकदाच घ्यावी लागते. खूप काय वाटतं, ग्रेट फील होतंय तुम्हाला? खूप बरं वाटतं. म्हणजे असं वाटतं की कुठे बोलतो ना, समर्थ फाउंडेशनने आपल्याला एक संजीवनी दिल्यासारखं वाटतं. अच्छा. आणि मी माझ्या सर्व मित्रांना सांगितलेलं आहे तुम्ही इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही जे काय तुम्ही घ्याल त्याच्यावरती थोडं अंधविश्वास ठेवा. कारण साहेबांनी मला सांगितलं होतं 2 महिन्यातच मी निगेटिव्ह झालो होतो. खरं म्हणजे मला जेव्हा घ्यायचेच नव्हते, तुम्ही मला सांगितल्यामुळे आज 6 महिने झाले. जे लोक अँटॉक डी किंवा टी घेत असतील त्यांना मी एकच सांगेल,
जेव्हा शुगर बाहेर येते त्यावेळी आपला रिपोर्ट काढल्यानंतर शुगर वाढलेलीच असणार, तो निगेटिव्हच्या बाजूला काढा, आपण HLK वरती काम करावं, आपला HbA1c काम करावं असं मी सजेस्ट केलं. चालेल. अभिनंदन आहे तुमचं समर्थ हॉस्पिटल फाउंडेशनतर्फे. तुम्ही विश्वास ठेवला समर्थ फाउंडेशनच्या ह्या एंटॉक्स डी आणि HLK वर आणि रिपोर्ट खूप चांगले आले. तर आणि तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही डायबिटीज फ्रीकडे वाटचाल करत आहात. समर्थ हॉस्पिटल फाउंडेशनतर्फे मी सचिन राणे आपले आभार मानत आहे आणि आपले अभिनंदन करत आहे.